नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज एक छान लेख वाचून दाखवणार आहे. साहिर लुधियानी यावर आहे. कोणी लिहिलं आहे मला माहीत नाही, पण सुंदर लिहिलं आहे. तर मी म्हटलं माझे जे चाहते आहेत त्यांना जरूर वाचून दाखवते. तर चला आपण सुरुवात करूया. नगमा जो है तो रूह में है ना, नगमा जो है तो रूह में है ना, मैं कुछ नहीं गर तुझ में कुछ नहीं तो किसी शे में कुछ नहीं. जरा उर्दू भाषेत आहे, त्यामुळे त्याचा अर्थ कळणं थोडं मुश्किल आहे. इथे नेचा जो उच्चार आहे तो बासुरी म्हणून आहे. तर बासुरी असा शब्द घालून तो पुन्हा ऐका. नगमा जो है तो रूह में है, नैं में कुछ नहीं गर तुझ में कुछ नहीं तो किसी शय में कुछ नहीं. शेर दिल. साहिरशी जवळी कधी वाटली नाही. अर्थात मी माझं सांगते. 8 मार्च 1921ला जन्मलेल्या अब्दुल हई उर्फ साहिर लुधियानवीपेक्षा 2 वर्ष आधी जन्मलेला मजरूह माझ्यासाठी लाडका असणे, पण साहिरचीही आदरयुक्त भीती असणे, याचं काय लॉजिक हे कालीमाईत जाणो. आपल्याला हे लोक म्हणजे इस गाने के बोल लिखे वाले लोक बरंही, पण साहिरची देण म्हणून ही माहिती. संपूर्ण सिंह साडा शागीर ते मजरूह मिया साडे उस्ताद. साहिरची गाणी म्हणजे एखाद्या गंभीर प्राध्यापकाचा तास वाटे. कालांतराने आणि गमतीने हॅरी पॉटरमधला प्रोफेसर स्पेन बघितला की साहिरची आठवण होऊ लागली. इतक्या मोठ्या कवीला माझ्या टपोरी व्हाची काय गरज म्हणा. तरीही जितनी भी बिल्डिंगे थी सेठोने बाटली है, असं काही ऐकलं की वा उस्ताद जायचं. जातच मग फिकर धुए में उडवत. गम और खुशी में फ़र्क ना महसूस हो जहाँ, गम और खुशी में फ़र्क न महसूस हो जहाँ, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया. म्हणत कॉरिडॉरमधून भारदस्त पावलं टाकत पुढे गेलेल्या साहिरला सलाम ठोकायचा. परत आपल्या मजहूर गुलजार बरोबर दिलदास्ताने गजाली कराव्यात. साहिरची गाणी म्हणजे त्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातून गळा घुसमटवून टाकणारं, उगाचच रडवलेलं करणारं द्रावण होतं नक्की. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. मदद चाहती है ये हवा की बेटी, यशोदा की हमजिस राधा की बेटी. पैगंबर की उम्मत जुल्कियों की बेटी, जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है. पैसा बघताना काही गोष्टी नकोशा होतात. नको तो गुरुदत्त, तो रफी, तो HD आणि नको तो साहिर. एकदा मात्र साहिरचा क्लास चुकवून कल्टी मारताना चुकून त्यालाच धडपडलो. तो चक्क मृदू स्वरात म्हणाला, मुझसे पहले कितने शायर आए और आकर चले गए, मुझसे पहले कितने शायर आए और आकर चले गए, कुछ आहें भरकर लौट गए, कुछ नगमे गाकर चले गए. वो भी एक पल का किस्सा थे, मैं भी एक पल का किस्सा हूँ. कल तुमसे जुदा हो जाऊँगा जो आज तुम्हारा हिस्सा हूँ. आह, और यहाँ मियाँ हम जो है बस ये समझ नहीं पा रहे थे कि हम हैरान हो या फिदा. तोपर्यंत प्रोफेसर स्पेन परत टांगा टाकत पुढे निघालाय. मैं 2 पल 2 का शायर हूँ, पल 2 पल मेरी कहाणी है. उस्ताद सलाम. साहिरबद्दल थोडं बहुत वाचलं आहे अँड ऑफकोर्स त्याचं प्रेम वगैरे, पण मला भावतं त्याचं प्रोग्रेसिव्ह रायटर असणं. तो आणि मजरू यांचं
अँटी एस्टॅब्लिशमेंट असणं. कलाकारांनी खास करून कवींना लेखण्याची प्रश्नचिन्ह शासनावर उगारून ठेवलीच पाहिजे. लेखण्या चिन्ह बनून झिजण्यापेक्षा. माझ्यासाठी साहिर लुधियानवी हा माणूस शेरोशायरी करणारा नव्हता, शेर दिल होता. दिल टू डेथ तो हृदयाला विचारेल, कोई भी साया नहीं राहों में, कोई भी आएगा ना बाहों में, तेरे लिए मेरे लिए कोई नहीं रोने वाला. झूठा भी नाता नहीं चाहों में, तू ही क्यों डुबा रहे आहों में, कोई किसी संग मेरे ऐसा नहीं होने वाला. कोई नहीं जो यूं ही जहाँ में बाटे पीर पराई, हो किसका रास्ता देखे ए दिल ये सौदाई. साहिरची जुहू कब्रिस्तानमधील तो चिरनिद्रा घेत असलेली कबर जागा कमी पडत असल्याने तोडण्यात आली असं गुगल म्हणतं. मेरी महबूब उन्हें भी तो मोहब्बत होगी, जिनकी सहना उन्हें बख्शी है उसे शक्ल जमील. ज्या कारागिरांनी हा ताजमहल घडवला त्यांनाही प्रेम झालं असेल, मग तो फक्त शहाजनच्या प्रेमाचं प्रतीक कसं? असं विचारणाऱ्या साहिलला आपली कबर तोडल्याने काही फरक पडला नसेल. एगॉइस्टिक म्हणून प्रसिद्ध असलेला प्रोफेसर स्पेन लुधियानवी रेअरली चांगल्या मूडमध्ये लिहून गेलाय. कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले. कल कोई मुझको याद करे, क्यों मुझको याद करे, मसरूफ जमाना मेरे लिए क्यों वक्त अपना बर्बाद करे. पल दो पल का शायर म्हणून घेणाऱ्या या माणसाची शताब्दी होऊन गेली, पण ते 2 पल काही संपलेत का? एक तो शायर कभी मरते नहीं, और दूसरा ये कि शेर दिलों की शायरी हम जैसों को जिंदा रखती है. सलाम. जो कोणी हा लेख लिहिला आहे त्यांनाही सलाम आणि साहिल लुधियानी यांनाही सलाम. जर तुम्हाला हा माझा लेख आवडला असेल, माझा ज्याने लिहिला आहे त्याचा मी फक्त वाचून दाखवला, पण मला वाचून दाखवताना इतकं छान वाटत होतं, तर तुम्हालाही नक्कीच ऐकताना छान वाटत असणार. आणि जर तुम्हाला छान वाटलं असेल तर माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि वन थिंग, माझं चॅनल फक्त शेरोशायरी नाही आहे, तर कथाकथन आहे, कविता वाचन आहे, डान्सिंग, ब्लॉगिंग, कुकिंग, क्रोशा, स्टिचिंग, एम्ब्रॉयडरी, क्रॉस स्टिच, each and everything is on my channel. So please subscribe that, like, share and subscribe, and goodbye.